नमस्कार मंडळी. आज मी घरी आलो मार्केटहून आणि आज मी काय बघितलं तुम्हाला सांगू का? आज मम्मी म्हणजे असा जन 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 करते ना मम्मी. आज आमच्या इथं आमच्या घरामध्ये सध्या 5 जण आहे आणि 5 जणांसाठी तुम्हाला स्वयंपाक जाऊ काय काय झालेला आहे हे बघा. इथं आहे शेपूची भाजी, कांद्याची पात्रे. अच्छा कांद्याची पात. चुकलं ना माझं, मम्मी पण सांगते येत नाही का? कांद्याची पात. इकडे ठेसा, आणि ठेसा कसा माहिती का? असा आहे नुसता असा तिखट वास येतोय ना. कोरडा ठेचा आहे. कोरडा ठेसा लय तिखट येतो वाटतं असं मला वाटतंय. ओला नाही केला का मम्मी? हे बघा तो तो कोरडा झाला. इकडे बा हा ओला ठेसा दे. इकडं बासुंदी. इकडे काय माहिती का? चवळी. म्हणजे आम्ही 5 जण आणि 5 प्रकारच्या वस्तू झाल्या घरामध्ये. कांद्याची पात पण. हा कांदे, मला माहिती तू कांद्याची पात खाणार आहे, सांगितलं बरं कांद्याची पात पण. म्हणजे 5 जणांसाठी 5 वस्तू झालेल्या आहे, तुम्ही विचार करू शकता. म्हणजे किती चत्री मम्मी तुम्ही बघा किती मम्मी खाऊ बोलली मम्मीकडे. मम्मीने का बोलले? कोण खाऊ बोलली इकडे नाही. कोण खाऊ बोलली? कोण खाऊ बोलली? अरे पप्पांना कोरडा ठेसा खायचा होता किती दिवसाचा, हा. कोरडा ठेसा केला. ओरडे सांगायचं होतं का? आणि कांद्याची पात बाजार झाला मग ती सडून जाते, खराब होते. बरोबर आहे. करून अशा पद्धतीने तुम्ही बी करू शकता. कांद्याची पात जर करायची असेल तर घेतल्यानंतर लगेच करा, खराब होऊन जाते. मम्मीचा आश्वासन आहे, मम्मीचा बोलणं आहे, करून घ्या. आणि व्हिडिओ जर पाहिला नसेल तर आपला मागचा व्हिडिओ बघा. किती संघर्षाने मी साईला उचललं होतं आणि घेऊन गेलो होतो. म्हणजे मित्र ज्या ज्या पायथ्याशी ज्या आपल्याला जिथं जायचं होतं तिथं नाही जाऊ शकलो, पण ठीक आहे पायथ्यापर्यंत पोहोचलो होतो आपण त्याच्या आल्या. तुम्ही जा व्हिडिओ बघा आणि आम्हाला असाच सपोर्ट करत राहा. फक्त 500 सबस्क्रायबर व्हायसाठी आपल्याला थोडस बाकी आहे. आणि इथं बघा आता तिकटमुळे ना दीदीला किचन मध्ये यायची लय हाऊस आहे म्हणून पाय. मग तुमचं बोलणं मिस होऊन जाईल ना माझ्याकडनं. काय होईन बोलणं मिस होईन का? का बरं आम्हाला काय तुम्ही काय बोलताय दोघ जण? आम्ही आमच्या गुपचूप मध्ये मम्मी आणि मी ना. मम्मी कसं घुसूर करतो आपण सांग बरं का? चांगलं बरं कसं घुसूर लवकर सांग. त्यांच्या दोघींचे घराणे करत राहतो. आम्ही दोघांचे घराने करतो बरं का, आमची दोघांचे. मी येतोपर्यंत तर मी करू शकणार. हा आम्ही आम्ही काय लावलंय? मी खुडून पण टपकते. जासूस लावलाय का? जासूस आहे जासूस. जासूस कोमल कोण जासूस आहे? कसं लागतंय तिकट? टपकते मी. तिकट कसं वाटतंय? नाकात असं झन 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 कसं होत आहे खाल्ल्यानंतर असं आहे ना. खायला नाही तिखट लागणार तो. हा? खायला नाही लागणार ते. खायला नाही लागणार म्हणजे हे झालंय ना आता कुरकुरीत. असं आहे का? खाल्ल्यानंतर तिखट नाही लागणार. जाऊ द्या, मला माहित नाही. कारण की मला आम्ही एवढं असं ठेसाचे असं फॅन नाहीये. आपल्यासाठी चवळीची भाजी आहे, चवळी खाऊन घेऊ आपण. आणि पप्पा आता गेले बँकेत. कुठे गेले पप्पा? डॉक्युमेंट सबमिट करायला गेले. आपल्याला आहे ना सोलर वगैरे बसवायचं आहे, तर ते सोलरचं काम होत नाहीये म्हणून त्याच्यासाठी गेलेले. सोलर काय बसवायचं आपल्याला? प्लेट बसवायची आहे ना, प्लेट वगैरे बसवायला गेले. आता बघू जेवण वगैरे करू. भूक तर लय लागली. एवढे पदार्थ पाहून अशी भूक, असं जेवण असं म्हणताय द्या मला खायला द्या असं. आणि मग बासुंदी कोण खाईल? तिथं बासुंदी बी दिसते ना, बासुंदी बी खाईन मी. बरोबर आहे का नाही? बासुंदी द्यायची ना तर सांगून दे तुला खायची असेल तर. बरं होय, बासुंदी कोण खाईल? नमस्कार. आता 5 वाजले आणि 5 वाजल्यानंतर आहे ना आम्हाला लागली सगळ्यांना भूक. आणि आता आम्ही काय खातो माहिती काय बघा? त्या भेळ केली, इकडं पेरू आहे. आणि मम्मी काय माहिती काय? मम्मी काय करते? मम्मी करते मुगाचे भजे. असं झालं का? असं जाऊन आलं का? असं जाऊन आलं का? असं जाऊन आलं का? तुम्हाला एक सांगू का? तुम्ही खाता खाता एकदम पळत उठले ना, हा. पप्पांना असं वाटलं मला दगड लागली, पण तुम्ही मोबाईल घ्यायला गेले. दगड बिगड काही नव्हता लागला. मोबाईल घ्यायला गेलो तुम्ही, कारण मला कॉल आला होता. आणि मम्मी मिरच्या दळ बरं का मला. ती मिरच्या ह्याच्यात होत, मिरच्या लय आवडतात मला, 1 नंबर लागतं बेळसोबत. मोबाईल नुसतं मिरच्या तिखट चालू सकाळपासून आहे. माझी डायकेतून इथपर्यंत जळजळ वाढून गेली आता. मग तुला मिरच्या खायची, ठेचा खायची ना. अरे 2 प्रकारचा ठेसा घेतला. बोललो होतो ना नको येऊ.
बोललो होतो. कौन सा और लकड़ कैसा दही आपला मिरचा होता. मम्मीने एवढे कष्ट करून मिरच्या केल्या, ठेसा केला आज. आणि पप्पा काय म्हणतात, पप्पांसाठीच केला. आणि पप्पा काय म्हणतात, मला तो काहीच नव्हता. दोघांचे आज आहे ना भांडणं झाले, ते भांडणं त्याच्यामध्ये ना. पप्पा ते रील्स पाठवतात मम्मीला म्हणतात ते बनव. पप्पा आहे ना काय करणार का दिवसभर रील्स, आणि त्याच्यामध्ये जे खायचे पदार्थ आले का लगेच मम्मीला मम्मी पाहत बी नाही, पण मम्मीला. आणि मी तुला पाठवलं ना. आणि तुम्ही काय करता, हे बघ कसं बनवलंय. तुम्ही तुमच्याच मोबाईलला मला दाखवतात. कधी करता का तुम्ही तिच्या ऐकू नका बरं का. आईचं ऐकून नका. पप्पाला मिरचीचं लोणचं खायचंय. पप्पाला खायचंय मिरचीचं लोणचं. आमचे काय मम्मीला येत नाही, म्हणजे मम्मी बघितलंच नाही अजून. मम्मी तुझं काय राय अरे करायला काही नाही, काही केलं ना एवढंच खातो आणि ते पडतं मग. बरोबर आहे ना. आणि आज एवढं कष्ट करून ठेवलं बनवलं तू, आणि काय झालं पप्पा काय आणताय. मग तो पैसा खायचाच नव्हता. मग काय खायचं होतं म्हणा. हे बघ. वा, भजी आली. पेरू गोवा पेरू असं लाल पेरू भेटतात तिकडं. पुरे खोबऱ्यासारखे एक नंबर लागतं, एक नंबर. गुलपेंडे आवडतो. अरे मम्मी तेच म्हटलं रात कुठे काल तुम्ही काल काय केलं एकटे खाऊन घेतलं हा, विचारलं नाही. काल काय केलं माहिती पप्पांनी. मम्मी आणि पप्पा दोघं शेजारी बसेल होते बर का. तेव्हा पप्पा कधीच विचारत नाही मम्मीला, एकटे गेले आईस्क्रीम खाऊन आले. हा काय मध्ये 10 रुपयाचा चोकोबार खाल्ला. बाप्पा 10 रुपयाची गोष्ट नाहीये, तुम्ही कोणालाच विचारत नाही, एकटे जाऊन खाऊन येतात. आता बा जांभूळ घेतले तर पप्पा खाताय, तर मम्मीला लगेच राग आला. मम्मी काय बोलली तू, राग नाही आला त्या मम्मी समोर ठेवले खाऊन मम्मी काय बोलली तू खरं सांग. राग नाही आला, पप्पाला आवडतं म्हटलं जांभूळ म्हणून. आहे ना. पण घे. पप्पा कोणाचाच विचार करत नाही ना. मम्मी खरं सांग. आता हात मम्मी खरं सांग. सोड तू विषय सोड. आई मीठ मिरची मसाला टाकतोय. खरं सांग. नाही बोल. आता तेल मीठ मम्मी खरं सांग. आवडतं. हा? काय? आवडतं काय आवडतं तुला आवडतं आपण माहिती अरे. आहे. अरे देता काय देता काय मी काय प्रश्न विचारता, खायला देता. प्रश्न काय होता म्हणायला लावलं का? मला हे नाही समजत. हा. पोरांना शिकवता की आपलं एक घासातले 4 घास करायचे. हा, आणि बाप्पा एकटे झालं. हा, आता मी जांभूळ अरे आता मी नाही. दर घे. हे बघ. हा, द्या. पाय आता हात धरून मी घेतले द्या. कसं काय द्या? चल तोंडात घाल. हा द्या. शांत बस, काय बरं? शांत ऐका. बस. नको रे, काही बोलतोस. काय? नको रे. दिलं हा, बघ. हे घे. मी घेतो. ऐक. नाही आता तुम्ही आईस्क्रीम दिली नाही, कसं कसं काय एकटे आईस्क्रीम खाल्ली, मग आता जांभूळ काय आता दिलं ना जांभूळ मी. कस काय एकटे मस्त मस्त दुकानावर गेले आणि मस्त एकटे असं आईस्क्रीम घेतलं आणि मम्मी समोर असं खाताय, पण मम्मीला विचारलं मी नाही, म्हणून हा राग आहे कालपासून. का लागतो मला थोडं विचारत बी जा असं म्हणणं आहे मम्मीचं. मी ना आता आहे ना हे 5 ग्रॅम झालं प्रोटीन दिलीचं, तर मग पावडर. प्रोटीन पावडरचं. तर हे प्रोटीन आणि मी जिमला घ्यायचो ना ते प्रोटीन म्हणजे सेमच राहतं बरं का, काही हे नसतं. पण मी जिमला घेतल्यानंतर ते प्रोटीन मला घेऊ देत नव्हते जिमवाल्यांचं. ते प्रोटीन हार्मफुल आहे, असं आहे तसं आहे, लई साईड इफेक्ट आहे. हे काय मग हे तर डॉक्टरच देता ना. हा, आणि डॉक्टर आम्हाला सांगता का प्रोटीन घेऊ नका. मग हे तर प्रोटीन तुम्ही का बरं दिलं, बरोबर आहे का नाही. नाही. आणि फरक असेल काहीतरी. काहीच फरक नाहीये, सेम आहे, सेम प्रोटीन आहे. मग मी तिला विचारलं, म्हटलं तू आम्हाला घेऊ देत नाही असं नाही तुमचं वेगळं आहे, हे आम्हाला डॉक्टरने दिलंय असं तसं म्हणे. कोमलच्या वेळेस म्हणे कोमलला बी हाय ना त्यांचंच प्रोटीन पाजन म्हणे जिम वाल्यांचं. ही आणि काय होती कोमल, काय बोलली तू, खरं बोला. मी मुकी आहे, मला बोलता येत नाही. खरं सांग काय बोलले मी काहीच नाही बोलली. खरं सांग, मी अनपड आहे, मला काहीच नाही. काय बोलले ते मम्मी, खरं सांग. मम्मी आता ते ऍक्शन कर पहिले. म्हणे मी अशी होऊन जाईल. अशी उद्या तिने काय बोलल्या, वहिनीचं असं येईल म्हणे, म्हणून मी म्हटले मी अशी होऊन जाईल असं. म्हणजे तुम्ही किती नोटीस करा, हे प्रोटीन आणि ते प्रोटीन सेमच आहे, तरी मी माणसाची इज्जत घालवता हे. आणि यांना सांगा
कधी प्रोटीन घेऊन कशी अशी बॉडी बनली का यांना? लेडीजची कधी बॉडी बनते का? कधी बनते का? आम्हाला जिमला जाऊ दिलाय का तुम्ही? अरे पण लेडीजची बॉडी मग तुम्ही आम्हाला जिमला जाऊ दिलाय का? बरेचशे लेडीजची बॉडी बनती. अरे ती कशी बनती काय तुला कळायला पाहिजे ना, ती कशी बनती सांग बघा मम्मी. जिम लावून दे बरं, आपण पाहू. गोबर. जिमला जाऊ देत नाही म्हणे बॉडी तुझ्यावर experiment करू, तुझ्यावर experiment. हा मी काय नाही मम्मी ते इंचवाले मारता ना त्या मुलींचे ऍड्स बी राहतात. अरे ते आता काय सांगावं भाऊ यांना, मला काही कळतच नाही हो. थोडं अनपड आहे आमच्या घरचे लोक. जर कोणाला जर थोडे क्लासेस वगैरे द्यायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला काय फीज वगैरे असेल चार्ज देऊन देईन तुम्हाला. थोडा डोक्यामध्ये यांच्या बुद्धी घाला, थोडा बुद्धीने कमी आहे. खास करून आमच्या बायाला कमी आहे बरं का. तुमच्या संसार करतोय ना. म्हणून संसार करतोय तुम्हाला तेच सांगतो. बधीर बाया आहे म्हणून हुशार लोकांना समजा. चला आता डाक पॅक करायला जायचंय. चला डाक पॅक करायला जाऊ आपण. एवढीशीच त्या पिक्चर आता परत जेवायला बसलोय. आमचं दिवसभर तेच चालतं. डुबू 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 नुसतं जेवायचं नुसतं पुरा आजचा पुरा दिवस फक्त जेवायमध्येच गेलेला आहे. आणि एवढा स्वयंपाक होता सकाळपासून, एवढा स्वयंपाक तुम्हाला दाखवलाय. तरी मी कोमलने तिच्यासाठी खिचडी टाकली कारण की तिचा पोट भरेल नव्हतं. म्हणजे एवढं सगळं असताना कोमलचं पोट भरलं नाही. कोमल तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? मला हिरवी मिरची आवडत नाही. मला लाल करायची ना. हा, मग लाल ठेवी ना. खिचडी 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 मस्त खिचडी केली आहे. आणि आपलं आता नवीन लोणचं जे केलंय मस्त. हा आता तोंडाला पाणी येत ना तुमच्या, येत आहे ना तुमच्या तोंडाला पाणी. मम्मी किती भारी खातोय मी. हा तुमच्या तोंडाला पाणी येत आहे ना. पाहून नाही. चला आता भाकर केली मस्त, पोपडा आणि मिरची खाऊ. आहा उद्या तुमच्या इथं मिरची पोपडा व्हायला पाहिजे. लगेच 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 भाकर व्हायला पाहिजे. लगेच आता भाकर करायची. आता काला बिला चुरायचा. मस्त मट्टाची भाजी अशी लागते ना. पाय खिचडी दे. चढलो आमचं आहे आमचं. घरातून बाहेर निघलं बी मुश्किल होई गेलं आता. ते का बरं तुम्हाला सांगू का. आता आमचं जेवण झालं, आम्ही फिरायला आलेलो आहे. आता आम्ही फिरतोय बरं का हे सगळे. पण हे बघा, 1 हा 2 तो 3 हे कंटिन्यू आमच्या मागच राहतात. का रे कोमल? आपल्याला फिरू पण देत नाही का रे? आपलं या बा आता आम्ही फिरतोय. या दोघांचं काही काम आहे का? दिसतंय की काम? फिगर मेंटेन करतो. फिगर जुली फिगर मेंटेन करते आणि भाऊला हाईट बीट वाढवायची असं. कालूचा शेप एकदम डेंजर आहे. आणि अशा पद्धतीने आता आपण फिरू, चक्रा वगैरे मारतो आणि ब्लॉग इथंच एंड करतो. तुमचा सपोर्ट राहू द्या कायम असाच. ठीक आहे चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. करा आणि मला हो सबस्क्राईब करता. आता सबस्क्रायबर वाढताय. वॉच टाइम बी वाढवायचा आपली वॉच टाइम. चला ठीक आहे भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. हा